महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल सर्वांसाठी हा कॉमनचा सब्जेक्ट आहे, सर्वांसाठी कॉमन सब्जेक्ट आहे। त्याचीच आपली निम्मीने प्रोव्हाइड केलेली MCQची सिरीज चाललेली आहे। त्याचा आजचा आपला 15वा क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक इंग्लिश स्किल 5वा युनिट आपण कंटिन्यू करता। आता तुम्हाला याची जर PDF डाउनलोड करायची असणार मराठी मध्ये तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सोबतच तुम्हाला याच्या पूर्वीचे जर लेक्चर्स बघायचे असणार तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते पूर्ण तुम्ही सेशन बघू शकता। तर आजचा आपला क्लास कितवा चालू आहे आपला 5वा। तर याच्या पूर्वी 75 प्रश्न झाले आणि आजच्या सेशन मध्ये आपण पूर्ण प्रश्न संपवून टाकू, म्हणजे 5वा युनिट आजच्या सेशन मध्ये संपून जाईल। जे हिरवे दिसताय ते ऑलरेडी आपण संपवलेले आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला बोलूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 15वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 5व्या युनिटला आज संपवण्याचा प्रयत्न, म्हणजे संपवणारच आहे 100% पूर्ण 100 MCQ ऑलरेडी आपले काही झालेले आहे। ठीक आहे, आता आजचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 76, कारण याच्यापूर्वी आपण 75 प्रश्न कव्हर केलेले आहे। प्रश्न 2 भाषेमध्ये आहे, फक्त ग्रामरचा जर प्रश्न असला तर ते इंग्रजीमध्येच तुम्हाला दिसणार। ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे की जेव्हा 2 किंवा अधिक लोक एखाद्या विषयावर त्यांचे विचार आणि दृष्टिकोन देतात, हे रिकामी जागा आहे। आता तुम्हाला माहिती आहे एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा अधिक लोक जर एका ठिकाणी बसून बोलत आहे म्हणजे काय चाललंय, त्यांचं ग्रुप डिस्कशन चाललंय म्हणतो आपण। काय म्हणतो, ग्रुप डिस्कशन चाललंय म्हणतो। मग त्यांना हे बोलताना आहे असं म्हणता नाही येईल, तुम्ही त्याला एकने पण नाही म्हणता येईल, वाचता नाही म्हणता त्याला गटचर्चा म्हणता येईल, म्हणजेच काय ग्रुप डिस्कशन म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, कारण की 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसून आपले विचार एकामेकांसोबत शेअर करत आहे। बरोबर आहे, त्याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं। नंतरचा प्रश्न आहे, गटचर्चा आपल्याला रिकामी जागा मदत करते। आता गटचर्चा म्हणजे बाहेरच बसलं झाडाखाली म्हणजे गटचर्चा होणार का, नाही, घरी पण आपल्या गटचर्चा राहू शकते। जर आपण जर म्हणजे इथं काय म्हटलं आहे, गटचर्चा आपल्याला रिकामी जागा मदत करते। कशाला रिकामी जागा मदत करते, की अधिक जाणून घ्यायला मदत करते का? हो, खरी गोष्ट आहे, अधिक जाणून घ्यायला गटचर्चा केली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होते। मोठ्या समस्या सोडवायला, म्हणजे मोठ्या कोणता प्रॉब्लेम असला तरी गटचर्चा करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो। समस्या निर्माण करायला, ठीक आहे, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकत नाही, म्हणजे काय चर्चा केल्याने प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे का? नाही। आता तुमच्या याच्यामध्ये 2 उत्तर बरोबर आहे, म्हणजे कोणता, पहिला आणि दुसरा। तर मग आता 2 उत्तर तर मारता येत नाही पेपरात, मग त्याच्यासाठी ऑप्शन दिलेला आहे दोन्ही A आणि B, म्हणजे अबव A अँड B बरोबर आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, फक्त तिथं भांडण करायसाठी आपण चर्चा करत नसतो। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, गटचर्चेत तुमचे मत व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर करू नये, म्हणजे काय करू नये असं म्हटलं आहे। म्हणजे आपण बसलो समजा 4-5 जण, तुम्ही आहे, मी आहे, आणि तिथे आपण चर्चा चालली आहे, तर खालच्यापैकी काय नाही करायला पाहिजे ते विचारलं आहे। पहिलं की मला असं वाटते, हो, प्रत्येक गोष्ट बोलत असताना तिथं सांगायचं की नाही मला असं वाटते, तुमचं याच्यावरती काय मत आहे सांगा, असं चर्चेत व्हायला पाहिजे। म्हणजे नाही मला असं वाटते म्हणजे मी म्हणतो तेच खरं असं नाही, मला असं वाटते एखादी गोष्ट तुम्ही पॉसिबिलिटीमध्ये सांगायला पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतर माझेच आहे का असं नाही करायला पाहिजे, म्हणजे काय तुम्ही काही हे नाही आहे, म्हणजे बॉस नाही तिचे की नाही तुम्ही माझंच आहे का, सर्वजण मिळून चर्चा करता हो ना। समोर बघितलं माझे मत, म्हणजे कोणती गोष्ट मांडताना मतामध्ये मांडा, 100% देऊ नका। ठीक आहे, मी पूर्णतः सहमत नाही, म्हणजे एखाद्याची गोष्ट नाही पटली तसं म्हणा, अरे मला पूर्णपणे तर पटलं नाही बाई गोष्ट, अशा पद्धतीने बोललं जातं। पण माझंच सर्व आहे का असं त्या चर्चेमध्ये जमणार नाही। ठीक आहे, म्हणून याचं काय नाही जमत विचारलं, म्हणून त्याचं बी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं। त्याच्यानंतर महेश आणि त्याच्या टीमने प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अवलंबलेल्या जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये चर्चा केली। म्हणजे त्यांनी काय केलं, महेशची टीम होती, त्यांनी एक प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे, त्यांना आता लवकरात लवकर संपवायचं आहे, मग आता अंमलबजावणी करायची आहे, तर मग आता काही गोष्टी अंमलात आणावं लागेल, तर त्याच्यासाठी त्यांनी चर्चा केली। मग त्याच्या
सहकार्याने दिलेल्या सूचनेमुळे तो खुश झाला होता. म्हणजे त्याच्यासोबतचे जे लोक आहेत त्यांनी सांगितलं, सुचवलं की नाही महेश आपण असं असं करू शकतो, किंवा महेश सर आपण असं असं करू शकतो, म्हणजे आपलं काम पटापट होईल. त्याला आवडलं, तो खुश झाला आणि त्यांनी त्याचे पालन करण्याची परवानगी दिली. तो कसा पोहोचवणार, म्हणजे तो कसा बोलणार, त्याला पटलं. मग आता त्याला म्हणायचं आहे अरे सर्वांनी याला आता आपल्याला फॉलो करायचं आहे या सर्व आयडियाला. तर मग तो कशा पद्धतीने सांगणार बाकीच्यांना. बघा, मी तुमच्या कृती योजनेशी सहमत आहे. म्हणजे मी काय तो असा म्हणू शकते नाही तुम्ही जे सांगितलं ते मला पटलं, मी त्याच्याशी काय सहमत आहे. त्याच्यानंतर असं म्हणू शकते का तो मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही पाळले पाहिजे असं नाही म्हणणार. इथे बोलायला येऊ नका, मी तुमच्या योजनेशी सहमत नाही असं नाही. त्याला आवडलं आहे ना, तो म्हणाल तुमच्या सहमतीशी मी बिलकुल म्हणजे तुमच्या मताशी मी काय सहमत आहे. म्हणजे हे उत्तर काय त्याचं एकदम बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रीटाला तिच्या कंपनीच्या वतीने एक गट चर्चेत सहभागी व्हावे लागेल. सभेपूर्वी तिने काय करावे, म्हणजे काय सभा म्हणजेच ते गट चर्चा आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रुप डिस्कशन आहे एखाद्या कंपनीचं, आणि तिथे तिला काय केलं, रीटाला बोलवलं. आता रीटाला जायचं आहे, रीटाची ड्युटी लागली आज, बरोबर आहे. कुठं जायचं आहे, गट चर्चेत जायचं आहे तिला, ग्रुप डिस्कशनमध्ये असेल, कंपनीचं काहीतरी काम असणार तिथे, बरोबर आहे. मग आता तिनं जाण्यापूर्वी काय करावं, पार्टीला जावं का, बिलकुल नाही. वर्गाला उपस्थित राहा, म्हणजे तिनं ते सोडून द्यायचं दुसऱ्या वर्गामध्ये आपण जाऊन उपस्थित राहायचं तसं नाही. तिने काय करायला पाहिजे की विषयाबद्दल तयार राहा, म्हणजे ज्या ग्रुप डिस्कशनसाठी चाललो तो विषय तर माहीत पाहिजे ना, नाहीतर विषय वेगळाच राहायचा ना, आपल्याला त्याच्यातलं काहीच माहीत नाही राहायचं. मग आपण त्या ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घेऊ शकू का, बिलकुल घेता येणार नाही, बरोबर आहे. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एक व्यक्ती जे कॉल करते, आता तुम्हाला माहिती आहे कॉल करते त्याला काय म्हणू आपण, कॉल करणाऱ्याला कॉलर म्हणू. काय कॉल करणाऱ्याला काय म्हणू, कॉलर म्हणू. जो कॉल करते त्याला आपण काय म्हणतो, कॉलर म्हणतो. आणि रिसिव्हर हा व्यक्ती आहे जो कॉल रिसीव्ह करतो किंवा कॉल उचलतो, बरोबर आहे. तर मग अवरोध करतो, डायल करतो नाही, जो रिसीव्ह करतो त्याला आपण काय म्हणू, कॉल रिसीव्ह करणारा, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय एकदम सोपे प्रश्न आहे, काही याच्यामध्ये काही लॉजिक नाही, एकदम पटकन तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर फोन कॉलमध्ये रिकामी जागा, टप्पे असतात. टप्पे म्हणजे स्टेप, म्हणजे फोन कॉलच नाही, कोणती गोष्ट जर असली तर बोलायची एक पद्धत असते. पण फोनवर बोलत असताना काय पद्धत की सर्वात पहिले 3 टप्प्यामध्ये असते, 1, 2, 3, म्हणजे सुरुवात, मध्य आणि एंडिंग. तर बघा, सुरुवातीला त्या पर्सनला ग्रीट करणं, म्हणजे त्याला म्हणणं हॅलो हाय, जे काही म्हणायचं आहे ते. मग तुम्ही कोण बोलताय ते सांगायचं, बरोबर आहे. आता नंबर सेव्ह असला ठीक आहे, नसला तर मग त्याच्यानंतर मग कशासाठी कॉल केला ते सांगायचं, त्याचं डिस्कशन करायचं ना, आखरी काय करायचं, थँक्स करायचं, त्या व्यक्तीला थँक करायचं, एंडिंग आहे, आणि गुड बाय म्हणायचं, विषय संपला, फोन ठेवून द्यायचा. अशा 3 स्टेपमध्ये आपण काय करू शकतो, फोन करू शकतो. आणि फोन करायला पाहिजे असंच असतं, पण 3 स्टेप कुठे गेला, डीवरती आहे, बरोबर आहे. पण आता कसं प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण स्टँडर्ड पद्धतीमध्ये 3 पद्धतीने फोन करणं, बोलण्याच्या 3 स्टेपमध्ये आपण बोललो जातं. ठीक आहे, म्हणायचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर आहे, बिंदूला जे कंपनीकडून डिस्काउंट सेलचा प्रचार करणारा कॉल आला. ठीक आहे, म्हणजे बिंदूला काय आला, एका कंपनीकडून जे नावाच्या कंपनीमधून कॉल आला की आमच्या कंपनीमध्ये डिस्काउंट चालला आहे. जसं कधी कधी आपल्या ॲपवरती डिस्काउंट असतो, सेम तशासारखं. जर तुम्हाला टेस्ट वगैरे जॉईन करायची असणार तर तुम्ही काय करू शकता, CST लॉन्चपॅड तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, तिथनं तुम्ही टेस्ट वगैरे जॉईन करू शकता. तर आपली डिस्काउंटची गोष्ट झाली. ठीक आहे, बिंदूला जे कंपनीकडून डिस्काउंटचा कॉल आला, तिला तपशील स्पष्ट ऐकू येत नव्हता. तिने त्या व्यक्तीला माहिती पुनरावृत्ती करण्यास कसे सांगावे, म्हणजे तिला कॉल आला की नाही डिस्काउंट आहे, 50% ऑफ आहे तुम्हाला बा, पण तिला ते ऐकू येत नाही आहे, बरोबर. तर तिने त्या व्यक्तीला म्हणायचं आहे की अरे बाबा पुन्हा सांग, मला ऐकू येत नाही. तर तिनं नेमकं कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, बघा. पहिलं, ते काय आहे असं तर बोलणार नाही, ते काय म्हणणार, तुम्ही कृपया पुनरावृत्ती करू शकाल का, म्हणजे तुम्ही पुन्हा रिपीट करू शकाल का, काय करू शकाल का, रिपीट करू शकाल का. असं ऑर्डर नाही द्यायचं, हे डबल सांग रे असं नाही म्हणायचं, हे डबल सांग मला ऐकू नाही असं नाही. काय तुम्ही पुन्हा डबल मला रिपीट करू शकता का बा, मला ऐकू नाही येत आहे. तुम्ही असं म्हणजे व्यवस्थितपणाने बोलू शकता. बोलण्याच्या पण काय पद्धती आहे, बरोबर आहे. त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, इनफॉर्मल पद्धतीने आपण कसंही बोलू शकतो, काही त्याच्यामध्ये विषय नाही. पण जेव्हा फॉर्मल वेळ येते तुम्हाला हे सर्व फॉलो करावं लागेल. सब्जेक्ट कशासाठी दिला, एम्प्लॉयबिलिटी स्किल, की तुम्ही इथनं एका कंपनीमध्ये गेले तर तुम्ही छान एम्प्लॉई बनले पाहिजे, त्याच्यासाठी हा तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे. म्हणून तुम्हाला हे सर्व तुम्ही फॉलो केले पाहिजे. म्हणून म्हणजे ट्रेड थेरीमध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट जर बघितलं तर एम्प्लॉयबिलिटी स्किलच आहे, आणि ज्याच्याकडे विद्यार्थी लक्ष देत नाही पाहिजे तसे, पण तुम्ही देताय मला माहीत आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, हरीश
हरीशने एका कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकाला फोन केला, त्याने संभाषण कसे सुरू करावे. म्हणजे समजा हरीशने आपल्या कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला फोन केला, म्हणजे सिनियर असणार तो, ठीक आहे. कसं सुरू कराल त्यांनी, व्यक्तीला नमस्कार करा, म्हणजेच त्याला ग्रीटिंग करा, ठीक आहे. नमस्कार करा म्हणजे हात जोडायचा नाही आहे, गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग जे काही आहे त्याला पहिले अभिवादन करा, बिलकुल असं करायला पाहिजे. कॉलचा उद्देश सांगा नाही, त्याचे आभार माना, आभार तर शेवटाला मानू, गुड बाय पण शेवटाला म्हणू, बरोबर आहे. म्हणजे असं हे उत्तर काय एकदम परफेक्ट राहील, हे उत्तर काय राहील एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर आहे नोकरीचे तपशील असलेले दस्तावेज रिकामी जागा आहे. जे नोकरीचं तुमचं तपशील असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये नोकरीबद्दल डिटेल लिहिलेलं आहे त्याला का म्हणू, कौशल्य नाही म्हणता येईल, जबाबदाऱ्या नाही म्हणता येईल, त्याला नोकरीचा तपशीलच म्हणता येईल. प्रश्नातच उत्तर आहे, ठीक आहे. ॲक्च्युली ट्रान्सलेट केलं म्हणून प्रश्नामध्येच तुम्हाला उत्तर मिळालं काय, की जॉब डिटेलमध्ये तुमच्या जॉबबद्दल पूर्ण डिटेल जानकारी दिलेली असते, माहिती दिलेली असते, बरोबर आहे. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नोकरीचे शीर्षक, शीर्षक म्हणजे टायटल चे नाव आहे. कशाचे नाव आहे, कंपनीचे नाव आहे का, नाही. आपण सामील होणारी भूमिका आहे, म्हणजे आपण कुठे जॉब होता, आपला जॉब रोल काय. समजा आपल्या ITआयचंच उदाहरण घेऊ, तुमच्या ITआयमध्ये एक जण प्राचार्य आहे, म्हणजे ते त्याचं शीर्षक झालं, बरोबर आहे. एक इन्स्ट्रक्टर आहे, ते काय झालं, शीर्षक झालं. एक मॅथचा इन्स्ट्रक्टर आहे, शीर्षक झालं. ट्रेडचा इन्स्ट्रक्टर आहे, शीर्षक झालं. प्रत्येकाचा काय असतो, जॉब रोल असतो वेगळा वेगळा. म्हणजे काय, प्रिन्सिपल तुम्हाला शिकवायला येणार आहे का, नाही. आणि तुमचा शिक्षक म्हणजे इन्स्ट्रक्टर त्या प्रिन्सिपलच्या कॅबिनवरती जाऊन बसणार आहे का, चेअरवरती नाही बसणार आहे, बरोबर. प्रत्येकाचा जॉब रोल वेगळा वेगळा असतो. तर आपण कोणत्या भूमिकेमध्ये आहोत ते कोण सांगते, आपलं शीर्षक. म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल म्हटलं तर पटकन लक्षात येतं की या प्रिन्सिपल काय करतं. तुम्ही इन्स्ट्रक्टर म्हटलं पटकन तुमच्या लक्षात येणार की अरे इन्स्ट्रक्टर या नेमका याचं काम काय, तर बरोबर आहे. म्हणजे काय की जॉब शीर्षक काय सांगते की आपण सामील होणारी भूमिका काय ते सांगते. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर नोकरीसाठी स्थान म्हणजे रिकामी जागा, ठीक आहे. नोकरीसाठी स्थान म्हणजेच काय, लोकेशन फॉर दी जॉब. याचा अर्थ काय, जॉबचं लोकेशन म्हणजेच लोकेशन, दुसरं काही नवीन येणार नाही त्याच्यामध्ये. त्याला शीर्षक नाही म्हणणार, वर्णन नाही म्हणणार, नाव नाही म्हणणार, त्याला आपण काय म्हणतो, ठिकाण म्हणतो. म्हणजे एखादं लोकेशन, स्थान म्हणजेच काय, एखादं ठिकाण, ठीक आहे. म्हणण्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट. एकदम सोपे सोपे प्रश्न आहे. रवीने नोकरीचे वर्णन वाचले ज्यात MS ऑफिस ओळख असं त्या MS ऑफिस म्हणजे त्या नोकरीच्या वर्णनमध्ये म्हणजे तुम्हाला शिकून असला पाहिजे बा कॅन्डिडेट काय शिकून असला पाहिजे तर त्याला MS ऑफिसची ओळख अशी असली पाहिजे म्हणजे असं त्या जॉबमध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे, ठीक आहे. मग नमूद आहे तर त्याच्याकडे रिकामी जागा आवश्यक आहे. जेव्हा त्या जॉबमध्ये लिहिलं आहे की जसं एखादा जॉब निघाला लिहिलं असते की आम्हाला ITI पास पाहिजे, बरोबर आहे. मग तो कोणताही असू शकते तर मग तुम्ही ITI पास असले पाहिजे. तसंच MS ऑफिसची ओळख असं लिहिलं आहे म्हणजे त्याला MS ऑफिस यायला पाहिजे, त्याला शिकून घ्यायला पाहिजे त्यांनी, ठीक आहे. पदवी नाही पाहिजे, प्रमाणपत्र नाही, त्याला काय पाहिजे MS ऑफिस कसे वापरायचे हे जाणून घेणे म्हणजे त्याचं आता काम आहे हे जाणून घेणं त्याच्यासाठी काय आवश्यक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे कारण की त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे ना. हे याला MS ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट म्हणतो ना ते MS ऑफिस आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे श्याम आणि राम यांनी एकाच नोकरीसाठी अर्ज केला. श्यामनी आणि रामनी एकाच नोकरीसाठी अर्ज केला पण श्यामने जॉबचे तपशीलवार वर्णन वाचले आणि महत्त्वाचा तपशील टिपले. कंपनीबद्दल अधिक माहिती कोणाला मिळणार. आता दोन व्यक्ती आहे मी आणि तुम्ही. समजा मी काय केलं व्यवस्थितपणे त्या जॉबच्या कंपनीच्या याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे पूर्ण ॲडव्हर्टाईज वाचली आणि ते मी नोंद करून ठेवली माझ्याजवळ तर मग मला साहजिकची गोष्ट आहे तुमच्यापेक्षा माझ्याकडे जास्त माहिती राहील. तर इथे तसंच रामने श्याम दोघांनी अर्ज जरी केला श्यामने काय केलं जॉबचा पूर्ण तपशील लिहून ठेवला. माहिती कोणाकडे जास्त असणार सरळची गोष्ट आहे कोणाकडे असणार श्यामकडे असणार. कोणाकडे असणार श्यामकडे, ठीक आहे. कोणाकडे जास्त मिळेल तर श्यामकडे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जर तुम्ही मोठ्या आणि लोकप्रिय कंपनीत काम करत असाल तर कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माहिती शेअर करणे चांगले आहे, ठीक आहे. म्हणजे आता सरळ सर मोठ्या कंपनीमध्ये सरळ आहे कंपनीचं नाव तुम्ही शेअर करू शकता कारण मोठ्या कंपनीमध्ये आहे ना. काय शेअर करू शकता नोकरीचा प्रकार आणि कंपनीचे नाव जॉब टायटल आणि कंपनी तुम्ही काय करू शकता शेअर करू शकता कारण मोठी कंपनी आहे छानवाली त्याच्या करताना. म्हणण्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे यापैकी कोणता शब्द तुमच्या कामाबद्दल सकारात्मक नाही. सकारात्मक नाही म्हणजेच नकारात्मक कोणता आहे. मजा सकारात्मक आहे, फन आहे सकारात्मक आहे, रोमांचक आहे एक्साइटिंग आहे सकारात्मक आहे, कंटाळवाणे हे नकारात्मक आहे एकदम बोरिंग नकारात्मक म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. मनोरंजन हे पण काय सकारात्मक म्हणजे याचं सी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आमच्यासोबत काम करणारी व्यक्ती रिकामी जागा आहे. आपल्यासोबत जो व्यक्ती काम करतो तो काय आहे नेमका आपला मित्र आहे
का नाही, ते खेळायसाठी मित्र बाहेर, ठीक आहे, त्याला आपण सहकर्मी म्हणू, म्हणजे कोवर्कर, आपल्यासोबत काम करणार, बरोबर आहे. म्हणजे त्याचा बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे की राय त्याच्या कामाच्या ठिकाणाविषयी मुलाखतीतील प्रश्नाचे उत्तर देत आहे. कोण? राय मुलाखतीत आपल्या कामाच्या कामांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाबद्दल उत्तर देत आहे. सध्याच्या सहकार्यांवर तो खुश नव्हता, तो निर्दिष्ट करावे का, म्हणजे त्याने निर्दिष्ट करावे काय. प्रश्न काय म्हणता मी सांगतो की राय काय केला, दुसऱ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला आणि त्याला प्रश्न विचारत आहे मागच्या कंपनीबद्दल, म्हणजे जो जिथं ॲक्च्युअलमध्ये काम करत आहे, आता नवीन जॉबसाठी गेला, नवीन इंटरव्ह्यूसाठी, तर त्याच्यासोबत जे काम करणार आहे ते त्याला आवडत नाही आहे, तर त्यांनी त्यांच्याबद्दल सांगावं का की माझ्यासोबतचे असेच लावारीस लोक आहे, बदमाश लोक आहे, ते काही काम करत नाही बा, असं त्या कंपनीमध्ये सांगावं का. असं कधीच करायचं नाही. जेव्हा आपण एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जातो तेव्हा कधीच मागच्या कंपनीची बदनामी करायची नाही, कारण त्या कंपनीवाला इंटरव्ह्यू घेणारा हुशार असतो. तो मग असा विचार करतो, अरे तो मागच्या कंपनीची बदनामी करता, म्हणजे उद्या चालून आपली कंपनी सोडून जाईल, तो आपल्याही कंपनीची बदनामी करणार, मग तुम्हाला तो सरळ रिजेक्ट करणार. असं कधीच करायचं नाही, लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. तर मग त्यांनी नाही सांगायला पाहिजे, काहीच सांगायला नाही पाहिजे, सर्व मस्त आहे, बस पगार कमी आहे, तुम्ही वाढवून द्या, तुमच्याकडे येऊन जातो, विषय संपला, बरोबर आहे. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, रायनला त्याच्या कामाबद्दल HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट असते, जे जॉबशी रिलेटेड किंवा कामावरती लोकांना घेणं त्या HR डिपार्टमेंटचं काम असतं, ठीक आहे. तर रायला त्याच्या कामाबद्दल HRशी बोलायचं आहे. त्याने कोणत्या नोकरीचे नाव, कामाचे ठिकाण आणि रिकामी जागा नमूद केले पाहिजे, ठीक आहे. बोलायचं आहे कोणासोबत? HR सोबत. तर त्याने कोणत्या नोकरीबद्दल बोलायचं आहे, कोणत्या कामाबद्दल बोलायचं आहे, ठिकाण, कामाचे ठिकाण आणि रिकामी जागा काय नमूद केलं पाहिजे, संघ सहकारी, ज्येष्ठ नाव की त्याची गरज नाही, त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्या जबाबदारीबद्दल काही माहिती दिली पाहिजे जेव्हा तुम्हाला HR सोबत बोलायचं आहे तेव्हा, ठीक आहे. म्हणजे असं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर बहुतेक सरकारी जॉब कॉल रिकामी जागा फॉर्मॅटमध्ये असतील, म्हणजे काय की तुम्हाला सरकारी नोकरीचं तुम्हाला लेटर आलं, जॉईनिंग लेटर, तर ते कशा स्वरूपामध्ये येते, तर ते कागदाच्या स्वरूपामध्ये येते, पेपरवरती येते, ठीक आहे. आजकाल सर्व डिजिटल झालं आहे, पण ते पहिले पत्र यायचं घरी तुम्हाला जॉबवर लागायचं असलं तर, आता एखाद्या वेळेस येते पण असं नेहमी येत नाही, ठीक आहे. त्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर परिचयपत्र रिकामी जागा आहे. परिचयपत्र म्हणजे इंट्रोडक्शन लेटर, म्हणजे तुम्ही रिझ्यूम आहे त्याच्यावरती तुम्हाला इंट्रोडक्शन लेटर लावायचं, त्याच्याबद्दल तुम्हाला जॉब पाहिजे असो, जॉब करत असो, त्याच्यावरती पहिले तुमची डिटेल इंट्रोडक्शन असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो, तुमचं इंट्रोडक्शन, म्हणजे त्याला आपण परिचयपत्र म्हणतो. काय म्हणतो? परिचयपत्र. तर त्याला कव्हर लेटर पण म्हणता येईल. काय म्हणता येईल? कव्हर लेटर. म्हणजे एखादी माहिती जर पाठवायची आहे त्याच्यावरती कव्हर लेटर असलं पाहिजे, कोणाला पाठवत आहे, कशाबद्दल आहे, मग बाकीचा कारभारपणा आतमध्ये असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीत काम करण्यास स्वारस्य असेल तेव्हा तुम्ही रिकामी जागा पत्र लिहाल. आता तुम्हाला स्वारस्य म्हणजे काय की तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला काय एखाद्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे काम करायला, मग तुम्हाला इंटरेस्टेड आहे तर मग तुम्हाला एक लेटर लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? लेटर. म्हणजे त्याला आपण काय म्हणू, लेटर ऑफ इंटरेस्ट असं पण म्हणू, लेटर ऑफ इंटरेस्ट असं पण म्हणू. तर मग तुम्ही कोणतं पत्र लिहाल? इंटरेस्ट असलेलं पत्र लिहाल, बरोबर आहे. तर मग त्याला अर्ज लिहायला म्हणू का? संदर्भ नाही, जोडा नाही, त्याला पूर्वेक्षण म्हणू. काय म्हणू? पूर्वेक्षण. म्हणजे काय? इंटरेस्ट लेटर होते, त्याचा दुसरा अर्थ, ठीक आहे. म्हणण्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, लताचे काका ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करत आहे तेथे काम करतात. म्हणजे बघा, लता काय करताय, एका कंपनीमध्ये अर्ज करणार आहे, कशासाठी? नोकरीसाठी. तिथे तिचे काका काम करते. काय करते? तिचे काका काम करते. तर तो तिला, म्हणजे तिचे काका त्या कर्मचाऱ्याबद्दल माहिती देते. लता कोणत्या प्रकारचे कव्हर लेटर लिहित आहे, म्हणजे लता काय करत आहे, रिझ्यूम तर आहे, वरतून कव्हर लेटर लिहित आहे त्या कंपनीला, आणि त्याच्यामध्ये लिहित आहे की माझे काका या डिपार्टमेंटला या नावाच्या या ठिकाणी तुमच्याच कंपनीमध्ये जॉब करताय बा, त्यांनीच मला रेफर केलं. मग अशा पद्धतीचं काय करताय, ते त्या पत्रामध्ये लिहित आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? संदर्भ म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो? रेफरल म्हणतो. म्हणतो नाही का, याच्या रेफरन्सनी लागला म्हणतो, ते तशातला तो विषय. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं? परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
शिल्पा नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करत आहे. ती तिचा अर्ज ईमेलने पाठवते. कोण? शिल्पा. नियोक्त्याला तिचा ईमेल शोधणे सोपे करण्यासाठी तिने विषय ओळीत काय नमूद केले पाहिजे? विषय ओळीत म्हणजे जसं आपण डिजिटल स्किलमध्ये शिकलो का, ईमेलमध्ये सब्जेक्ट असतो आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्पष्टपणे लिहायचं आहे की हा नेमका मेल कशाबद्दल आहे, कचरा करायचा नाही. म्हणजे कसं पटकन त्याला सामोरच्या समजलं पाहिजे की नेमका मेल आला तर कशासाठी आला, बरोबर आहे. मग काय, शिल्पानी तिचं नाव आणि वय लिहिलं पाहिजे का? बिलकुल नाही. शिल्पा आणि नोकरीची जागा, बिलकुल. शिल्पा आणि ते काय, समजा इलेक्ट्रिशियनचा जॉब आहे, सुपरवायझरचा जॉब आहे, मॅनेजरचा जॉब आहे. मग शिल्पा तिचं नाव पूर्ण लिहायचं. आता तिने शिल्पाच माहिती आहे म्हणून आपण शिल्पा लिहिलं. शिल्पा आणि नोकरी, मॅनेजर आहे, HR आहे, कशासाठी तिने ॲप्लिकेशन पाठवली आहे ते लिहिलं. म्हणजे शोधणाऱ्याला काय जाते, सोपे जाते की जॉब कशासाठी आहे आणि कोणाला पाहिजे तर. ठीक आहे. अर्ज काय, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. तर हा काय होता आपला 100वा प्रश्न होता. कितवा? 100वा प्रश्न. तर इथे आपला जो चॅप्टर होता कोणता, 5वा बेसिक इंग्लिश स्किल, त्याचे पूर्ण प्रश्न काय झाले इथे संपले. म्हणजे अशा पद्धतीने म्हणू शकतो की आपले 6 चॅप्टर संपले. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करू, 7व्या चॅप्टरला कंटिन्यू करू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, आठवणीने जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि काही मनामध्ये प्रश्न असतील, शंका कुशंका, तर तुम्ही कमेंट पण करू शकता. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.